एमडीटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। भरोशावर विश्वास ठेवणाऱ्या नंदुरबार पोलीस निरीक्षकांसाठी एमडीटीव्हीची विशेष बातमी। समाज चळवळीत सहभाग घेतलाच पाहिजे, बामसेफच्या नंदुरबारातील बैठकीत मार्गदर्शन। नंदुरबार शहरात वाहतूक पोलिसांच्या मोहिमेमुळे अवैध प्रवासी वाहनधारकांना बसला हिचका। काम करताना मिळत नाही न्याय म्हणून पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कर्मचारी संघटना आक्रमक। मातीतून उगवा ही अपेक्षा। खरीप हंगामापूर्वी शेतकरी बांधवांना कपातीतून खतांचे नंदुरबारात वाटप। आणि शैक्षणिक वर्ष सुरुवातीला महागले असूनही साहित्य खरेदी विद्यार्थी पालकांची गर्दी। बातमी आता विस्ताराने। स्वर्गात भरलेल्या सभेत इंद्रदेवासमोर अचानक नारदमुनी प्रकटले। डाऊटफुल माणूस म्हणून नृत्य प्रकार थांबवला गेला। मुनीला सांगायचे एवढेच होते की महाराज खुर्ची सांभाळून ठेवा। नंदुरबार उपनगर पोलीस निरीक्षकाची अशीच अवस्था आहे। बदनाम हुए तो क्या, नाम तो हुआ। नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्याची हीच पहिचान सांगावी लागेल। अवैध धंदे चलने दो, दखिली सूत सांभाळून घेऊ ही आतापर्यंतची कादंबरी कुण्या एक कर्मचाऱ्याने लिहून ठेवली। अधिकाऱ्यांना त्याचा त्रास अन भरपाई द्यावी लागली आहे। प्रदीप ठाकूर नावाचा अधिकारी बिचारा आरोपांच्या पिंजऱ्यात नुसता घुसमटत होता। झाली बदली म्हणून त्याचा विषय सोडूयात। नवा अधिकारी उपनगर पोलीस ठाण्याला लाभला आहे। प्रामाणिक, दक्ष, जनतेसाठी जागरूक हे शब्द नव्या साहेबांना थोडेसे जड वाटतील कदाचित। नंदुरबारात मात्र सामान्य नागरिक तशीच अपेक्षा करीत असतो। उपनगर पोलीस ठाणा हद्दीत गुटखा, तंबाखू सारख्या मादक पदार्थ चोऱ्या, लुटीच्या घटना रोजच घडतात। नवनियुक्त निरीक्षकांपुढे हे थांबवण्याचे आव्हान आहे। कानात सांगणाऱ्या कर्मचाऱ्याच्या नादी लागू नये, अन्यथा साहेब आपलीही प्रदीप ठाकूर होऊ शकतो। अन्यथा साहेब आपलाही प्रदीप ठाकूर होऊ शकतो अशी जनमानसाची भावना आहे। एमडीटीव्ही साठी निलेश चौधरी सह जितेंद्र जाधव, अरुण बुवा, नंदुरबार। वळूयात पुढील बातमीकडे। समाज ही एका प्रकारची परिक्रमा आहे। त्यासाठी जन्माला लागतात तेवढ्या फेऱ्या माराव्या लागतात। बामसेफ संघटना समाज सुधारण्यासाठी असेच काम करते आहे। नंदुरबारात आयोजित बैठक बघूयात। लोकमान्य टिळक जिल्हा वाचनालयात बामसेफची ही बैठक पार पडली। साहित्यिक वारू सोनवणे, संघटनेचे संजय मोहिते, श्रीयुत खरे यांनी मार्गदर्शन केले। परिवर्तनाचा काळ आता समोर आला आहे। संघटनेशी जुळलेल्या सर्वांनी त्याची दखल घेतली पाहिजे। आपल्याला समाज घडवायचा आहे हा संदेश बैठकीतून देण्यात आला। विविध आदिवासी त्याचप्रमाणे दलित संघटना पदाधिकारी कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती। हा अर्धा समाज हा गुलामगिरीच्या याच्यामध्ये अटकला। त्याच्यानंतर मग आणखी काय आलंय, जातीच्या नावाने माणसांना ठेवलं। हे जो मानव पूर्वी होत्या का जाती, जेव्हा आपण पाहिलं तर या धर्तीवर जात नव्हती, पात नव्हते, स्त्री पुरुष हा भेद नव्हता, वर्ग नव्हते। पण जशा तऱ्हेने ही संपत्तीची उत्पत्ती झाल्यानंतर वर्ग निर्माण झाले। स्त्री पुरुषामध्ये स्त्री पुरुषाच्या हितसंबंध वेगळे निर्माण झाले आणि नंतर जातीचे निर्माण केल्यानंतर जी उतरंड निर्माण झाली आणि ही उतरंड ही माणसाचे शोषणाचे केंद्र आहे। ही जात शोषणाचे केंद्र आहे, वर्ग शोषणाचे केंद्र आहे, स्त्रियांची जी गुलामगिरी सुद्धा हे केंद्र आहे। आणि याच्या माध्यमातून समाजाचा शोषण
करत असतात आणि पर्यायी भोगवादी संस्कृतीचे वारसदार जे आहेत हे मजा लुटत आहेत, जैन करत आहेत. अशा या ही परिस्थिती एकूण मानव जातीला जाचक आहे किंवा नाही, तर जाचक आहे. नाही आहे असं नाही. मग याच्या विरुद्ध कोणी लढले नाही. इतिहासामध्ये खूप लोक आहेत. MDTV साठी निलेश चौधरीसह जितेंद्र जाधव, अरुणबुवा, नंदुरबार. नंदुरबार शहराच्या वाहतुकीला शिस्त लागावी अशी सर्वांची अपेक्षा आहे. पोलीस विभागाकडे या विषयावर पाहिले जाते. विभागाकडून दिनांक 1 जून ते 15 जून पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येते आहे. अधिकारी कर्मचारी श्रम घेताना दिसतात. नंदुरबारच्या रस्त्यावर वाहतूक सुरळीत असावी म्हणून पोलीस विभागाकडून उपक्रम राबवले जात आहेत. 1 जून पासून पंधरवाडात सुरू आहे. शिस्त म्हणून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई सुरू दिसते. शनिवारी सकाळपर्यंत शहर पोलिसांनी 58, उपनगर पोलिसांनी 115, वाहतूक पोलिसांनी 96 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. मोटार वाहन नियम उल्लंघनाचा गुन्हा संबंधितांवर दाखल झाला. नियम पाळावेत हा संदेश पोलीस खात्याकडून यानिमित्त देण्यात आला. सध्या शहरामध्ये वाहतुकीचा बराचसा बोजवारा उडालेला आहे. प्रॉब्लेम आहे. लोकांना वाहतुकीच्या नियमांचं काही पालन होताना दिसत नाही. त्यामुळे सध्या माननीय पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या आदेशान्वये शहरामध्ये आता सध्या वाहतूक नियमाचं उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई जोरात सुरू आहे. त्यामध्ये अवैध प्रवासी वाहतूक, टेल लॅम्प नसणे, ट्रिपल शीट, नंबर प्लेट नसणे किंवा असली तर फॅन्सी नंबर प्लेट, विरुद्ध दिशेने येणे, नो पार्किंगच्या जागेवर पार्किंग करणे, अशा प्रकारे या कारवाया सध्या सुरू आहेत. आणि ही विशेष मोहीम तशी 15 तारखेपर्यंत चालणार आहे. परंतु नंदुरबार पोलिसांमार्फत आता इथून पुढे ही मोहीम तशीच कंटिन्यू राहणार आहे. त्यामुळं आमचं सर्वांना आवाहन आहे की ज्याच्या नंबर प्लेट नसतील त्यांनी नंबर प्लेट लवकरात लवकर बसून घ्याव्या आणि त्याही ज्या योग्य आहेत तशा. फॅन्सी नंबर प्लेट चालणार नाही, कारण ते आपल्या दृष्टीनेही योग्य असतं. नंबर प्लेट आपल्या जर कुणाच्या ॲक्सिडेंट झाला किंवा इव्हन काही चोरी झाल्या तर विदाऊट नंबर प्लेटमुळं आपल्याला ट्रेसिंगला अवघड जातं. त्यामुळं सर्वांनी नंबर प्लेट व्यवस्थित लावाव्यात, त्या योग्य असतील अशा प्रकारे लावाव्यात. फॅन्सी लावू नये, विरुद्ध दिशेने येऊ नये. नंदुरबारचे रस्ते आता आपले चांगले झालेले आहेत. त्यामुळं विरुद्ध गाड्या जरा जोरात जातात. विरुद्ध दिशेने आल्यानंतर जखमी किंवा अपघात होण्याचं प्रमाण वाढते. तर ते प्रमाण कमी करणं आवश्यक आहे. तसंच आता आपल्या रस्ते चांगले झालेले आहेत. त्याचबरोबरीने रस्त्यांवर आपण पट्टे मारलेले आहेत. तर त्या पट्ट्याच्या आतमध्ये पार्किंग करावं. कोणत्याही पट्ट्याच्या बाहेर येतील किंवा अस्तव्यस्त असं पार्किंग करू नये, जेणेकरून वाहतुकीची कोंडी होणार नाही. तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्या. तसेच पालकांनी आपल्या मुलांकडे लायसन्स आहे का, लायसन्स नसेल तर त्यांना गाड्या देऊ नये. लायसन्स जर त्यांनी वय व्यवस्थित 18 वर्षापेक्षा जास्त असेल तर लायसन्स काढून घ्यावेत. गाड्या कसल्याही प्रकारच्या फॅन्सी नंबर प्लेट असणार नाहीत. त्यांना हेही सांगावं की ट्रिपल शीट जाऊ नये, कारण जर या नियमांचं उल्लंघन केलेलं असेल आणि उद्या जर अपघात काही जर झाला तर तुमचा इन्शुरन्स असेल किंवा इतरही मदत त्यामुळे मिळत नाही. आणि आपला जो करणारा आहे, ट्रिपल शीट जाणारा असेल, गाडी नंबर जोरात चालवणारा असेल, त्याचा तो अपघात करतो, परंतु समोरचा येणाराही बिचारा ज्याची एखाद्याची काही चूक नसते, एखादा विद्यार्थी असतो, वयस्कर मनुष्य असतो किंवा स्त्रिया असतात, त्यांना नाहक त्यामुळे त्रास होतो. तर सर्वांनी वाहतुकीचं नियमन हे करावं आणि नियम पाळावेत की जेणेकरून अपघाताचं प्रमाण आपलं शहरामध्ये कमी होईल. आणि जर ते तसं नाही झालं तर त्याच्यावर कारवाई या सुरू राहणार आहेत. तर कारवाईपासून वाचण्यासाठी आणि इतरही गोष्टींच्या ज्या बाकीच्यांना त्रास होण्यापेक्षा आपण वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं असं पोलिसांतर्फे पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करण्यात येईल. MDTV साठी निलेश चौधरीसह जितेंद्र जाधव, अरुणबुवा, नंदुरबार. कर्मचारी म्हणून सरकारी नोकरी सर्वांना हवीहवीशी वाटते. नोकरी करताना होणारा त्रागा काय असतो ते कामाला लागल्यावरच कळते. जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती कार्यालयात राबणाऱ्या नंदुरबारच्या कर्मचाऱ्यांची ही व्यथा आहे. पाहूयात ही बातमी. मन मोकळे करण्याची ही कर्मचाऱ्यांना संधी होती. जिल्हा परिषद सभागृहात तेच दिसले. पंचायत समितीसह जिल्हा परिषद अंतर्गत श्रेणी 3 व 4 यांच्या कर्मचाऱ्यांनी आपले दुखणे मांडले.
शासकीय नोकरी करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत छळ होतो. पात्रता असूनही पदोन्नती मिळत नाही. राबून कार्यालयात दुय्यम वागणूक मिळते आदी समस्या बैठकीत कर्मचाऱ्यांकडून व्यक्त झाल्या. आहे ज्या यापूर्वी जो 2.5 वर्षाचा कालावधी होता तो कमीत कमी संघटना जिवंत होती अशा प्रकारचं काम केलेलं होतं त्यांनी. आणि आता जे अस्तित्वात असलेले जे पदाधिकारी आहेत त्यांनी मला सांगावं की किती लोकांना शिक्षा झाल्या, किती लोकांना सेवेतून बडतर्फ केलं आणि तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं बुवा. आणि जेव्हा इतर 5 ते 8 हजार लोक बाहेर प्रदर्शन करतात, शक्ती प्रदर्शन करतात, आमचं म्हणणं नाही की प्रशासनाशी आपण टक्कर घेतली पाहिजे. प्रशासन आणि कर्मचारी हे कुटुंब आहे, पण कमीत कमी तुम्ही अधिकाऱ्यांशी बोलण्याची हिंमत ठेवा. जर अधिकाऱ्यांशी बोलू शकत नसाल तर खाली बसा. जो मनुष्य जो लायक आहे त्याला तिथं बसू द्या असं माझं म्हणणं आहे सर. आणि संघटनेचं काम आहे 2 ते 2.5 वर्षात ते 0पेक्षा मी -पॉईंट देईल सर, माझं वैयक्तिक मत आहे. MDTV साठी निलेश चौधरी सह जितेंद्र जाधव, अरुण बोआ, नंदुरबार. हित नावाचा शब्द गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधवांच्या कानावर पडलेला नाही. या हंगामात काहीतरी हाती लागावे ही नेहमीची कसरत चालली आहे. महाबीज या शासकीय यंत्रणेकडून खरीप हंगामासाठी खत दरात लाभ देण्याचा प्रयत्न चालतोय. शेतात चांगला वापर होणे अपेक्षित आहे. येणारा खरीप शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारा ठरू शकतो. त्यासाठीचे नियोजन मात्र आवश्यक आहे. शेतात उगवायचे म्हणजे बियाणे व खताचे नियोजन करावे लागते. बियाण्याच्या दरात 50% वाढ झाल्याचे समजते. खताच्या दरात मात्र दिलासा मिळतो आहे. नंदुरबारातील शेतकरी संघाकडून ही बातमी मिळाली. दर कपात झाली असून शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहनही केले गेले. इफको खतामध्ये दर कपात नंदुरबार शेतकरी संघात अंमलबजावणी 26/5/2016 पासून केलेली आहे. पूर्वीचे खताचे दर होते 10-26-26 1134 होते. त्याची किंमत 1086.50 झालेली आहे. इफको 12-32-16 1139 होती, 1091.50 झालेली आहे. इफको 12-32-16 झिंक आहे त्याच्यात 1160 रुपये होती, त्याची किंमत 1113 रुपये झालेली आहे. इफको DAP 1244 होती, त्याची किंमत 1197 झालेली आहे. इफकोचा 50वा वर्धापन दिन असल्यामुळे शेतकऱ्यांना तेवढा त्यांनी बेनिफिट दिलेला आहे. याच्यानंतर काही कंपन्या आणखीन याच बेसवर किमती कमी करणार आहेत असं आम्हाला अधिकृत समजलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांसाठी येणारा काळ जो आहे तो चांगला आहे. चांगला आहे. महागाईचा फटका असा त्यांना काय बसणार वगैरे नाही. तेवढं समाधान होऊन जातं. 50 रुपये बॅगमध्ये कमी झाले म्हणजे तेवढंच शेतकऱ्यांचं हे होतं. MDTV साठी निलेश चौधरी सह जितेंद्र जाधव, अरुण बोआ, नंदुरबार. वाघिणीचे दूध म्हणजे शिक्षण. प्रत्येकाने त्याचे प्राशन केलेच पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशाला ही बातमी समर्पित करीत आहोत. महागाईमुळे होणारी विवंचना देखील सांगत आहोत. पाहूयात ही बातमी. अवघ्या काही दिवसांवर नूतन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होतो आहे. त्यासाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांची साहित्य खरेदीसाठी झुंबड पाहायला मिळते. पुस्तकांची पूर्वीप्रमाणे चिंता नाही, मात्र दप्तर, पेन्सिला, रबर, कंपास पेटी आदी साहित्य खरेदीसाठी संबंधित विक्रेत्यांकडे जावेच लागते. इतर अनेक वस्तूंप्रमाणे शैक्षणिक साहित्याचे दर देखील बाजारात वधारले आहेत. अनेक साहित्यांमध्ये आधुनिकच टच दिसते. मुलांना आकर्षित करतील असे साहित्य कंपन्यांनी निर्माण केले. यामुळे खरेदीसाठीची जशी काही स्पर्धाच लागली आहे. मी प्रथम MDTVचे फार फार धन्यवाद करतो. इथे सगळं गावात MDTVच्या माध्यमातून सगळ्या लोकांना चांगल्या प्रकारे त्यांचं नियोजन असतं. आता 14 जानेवारीपासून शाळा सुरू होणार आहे. 15 जूनपासून शाळा सुरू होणार आहे. त्यासाठी मी पुस्तकं खरेदी करायला आलेलो आहे.
त्या मानाने पुस्तकांची किंमत खूप आहे. आता माझ्या मुलगा एक पहिलीत आहे AR पब्लिक स्कूलला आणि एक 8वीत आहे. त्यांच्याच पुस्तकांचे कमीत कमी 6,000 रुपये होतात. त्या मानाने खूपच जास्त कॉस्ट होते एवढं. आता सुरुवातीच्या याच्यात जी म्हणजे पेन्सिल असो, पेन असो किंवा कंपास असो, याच्यात आता काय बदल झालेले आहेत? बदल तर काही नाही, तेवढंच आहे. पण ज्यावेळेस आम्ही शिकत होतो तर एवढा काही खर्च लागत होता असं काय मला वाटत नाही. आता त्या मानाने खूपच खर्च आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यात वाढ झालेली असं वाटतं का तुम्हाला? आवश्यक वाढ झालेली आहे. गरज आहे नाही आहे ते तर काही एवढं लक्षात घेत नाही, पण वाढ झालेली, भरपूर वाढ झालेली. MDTV साठी निलेश चौधरीसह जितेंद्र जाधव, अरुणबुवा, नंदुरबार. शरीर तसेच आरोग्य सर्वांसाठी काळजीचा भाग आहे. त्यासाठीची दक्षता प्रत्येकाला घेणे आवश्यक दिसते. वेलनेस या जागतिक दिनानिमित्त नंदुरबारात आयोजित कार्यक्रम बातमीपत्राच्या शेवटी पाहणार आहोत. आरोग्य संतुलन या विषयाची महिलांकडून ही जागृती म्हणायला हवी. देशात प्रथमच उपक्रम हाती घेण्यात आला. शासनाने नियुक्त केलेल्या रेखा चौधरी यांनी नंदुरबारात हे जागरण केले. आयोजित कार्यक्रमाला JSW लायन्स फेमिना, डॉक्टर तेजल चौधरी, हिना रघुवंशी, सीमा मोडक, लीना जैन आदींनी मार्गदर्शन केले. महिलांनी आरोग्यासाठी घ्यावयाची काळजी या कार्यशाळेत सांगितली गेली. आज आज ग्लोबल वेलनेस डे आपण आयोजित करत आहोत. JSWच्या अध्यक्षा व या भारताच्या वेलनेस ब्रँड ॲम्बॅसिडर सौभाग्यवती रेखा चौधरी मॅडम यांच्या वतीने भारतात आपण वेलनेस डे साजरा करीत आहोत. वेलनेस डे म्हणजे काय? निरोगी आरोग्य जगण्याची जी काही जीवनशैली आहे तिचं महत्त्व पटवून देण्यासाठी जगभरात आज सुमारे 95 देशामध्ये हा दिवस साजरा करीत आहोत. या डेद्वारे आम्हाला असं समजून सांगायचं आहे सर्व समाजाला, सर्व स्तरातील स्त्रिया पुरुष जे काय आहे ते दिवसभर आपल्या नित्यक्रमाने दररोजचे जे काही कामं आहेत ते करत असतात. परंतु हे कामं करता करता त्यांनी स्वतःचं आरोग्य कसं बाधित राखावं, आरोग्य कसं हे करावं, त्यासाठी आम्ही हा आरोग्य दिवस साजरा करीत आहोत, वेलनेस डे साजरा करीत आहोत. त्यामध्ये नियमित आपल्याला झोप किती वेळ घ्यावी, त्यानंतर दिवसभरामध्ये कमीत कमी 4 ते 5 लिटर पाणी प्यावं, त्यानंतर 1 तास कमीत कमी नियमित दररोज चाललंच पाहिजे जेणेकरून आपलं हृदय व्यवस्थितरित्या काम करू शकेल. MDTV साठी निलेश चौधरीसह जितेंद्र जाधव, अरुणबुवा, नंदुरबार. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. भरवशावर विश्वास ठेवणाऱ्या नंदुरबार पोलीस निरीक्षकांसाठी MDTVची विशेष बातमी. समाज चळवळीत सहभाग घेतलाच पाहिजे. बामसेपच्या नंदुरबारातील बैठकीत मार्गदर्शन. नंदुरबार शहरात वाहतूक पोलिसांच्या मोहिमेमुळे अवैध प्रवासी वाहनधारकांना बसला हिचका. काम करताना मिळत नाही न्याय म्हणून पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कर्मचारी संघटना आक्रमक. मातीतून उगवा ही अपेक्षा. खरीप हंगामापूर्वी शेतकरी बांधवांना कपातीतून खतांचे नंदुरबारात वाटप. आणि शैक्षणिक वर्ष सुरुवातीला महागले असूनही साहित्य खरेदी विद्यार्थी पालकांची गर्दी. बातमीपत्रात इथेच थांबते. पुन्हा भेटूयात ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.